ही आहे फेरीचा मार्ग। शिव कैलाशों के वासी धौली धारों के राजा शंकर छोटी छोटी माणसं दिसत असेल। शंकर संकट हरणा शिव कैलाशों के वासी धौली धारों। नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहे पुन्हा एकदा ब्रह्मगिरीच्या या पावन सानिध्यात। खरं म्हणजे आजही वातावरण आपण बघू शकता। ही आहे गंगारतळ, ज्या ठिकाणी प्रदक्षिणा घालून आपण ब्रह्मगिरीची फेरी करत असतो। आज माझ्यासोबत आलेला आहे साई। निसर्गाचं विहंगम दृश्य आपण बघू शकता। किती सुंदर पद्धतीने नेचर आपल्याला दिसून येत आहे। जय भोलेनाथ। बाबा जय भोले। कुठले बाबा? त्र्यंबकेश्वर। नमस्कार मित्रांनो, आपण आलेलो आहे पुन्हा एकदा ब्रह्मगिरीच्या फेरीसाठी आणि या ठिकाणी आपल्याला ही चिमुकली आपल्याला दिसते आहे। बाळा कुठून आली तू? टिटवाळ्यावरून। अरे बापरे, किती वर्षाची बाळा तू? 8 वर्षाची आहे। कितवीला आहे? कितवीला आहे? दुसरीला। बर बर बर। आपण बघू शकता इथं खूप सारे सायकलिस्ट पण आलेले आहे। इतक्या लांब आलेले आहे बाळा तू। तुला फेरीसाठी आनंद मिळाला का? कोण कोण आलंय सोबत? हा ओके। हा हा अच्छा बर बर। एवढ्या लांब तू फेरीसाठी आलेली आहे, तुला आनंद वाटतोय का? वाटतोय? इथलं नेचर कसं वाटतंय तुला? नेचर निसर्ग कसा वाटतोय तुला? डोंगर, धबधबे बघितले तू? नेकलेस धबधबा बघितला का तू? अरे वा वा, ठीक आहे ठीक आहे। बेस्ट ऑफ लक, हॅपी जर्नी। जय भोलेनाथ, जय भोलेनाथ। आपण बघू शकता इतकी छोटी छोटी बालकं या ठिकाणी फेरीसाठी आलेले आहे। खरंच लहान मुलांचं कौतुक केलं पाहिजे, कारण तब्बल 25 किलोमीटरची फेरी चालणं इतकं सहज सोपं नाही, परंतु हसत खेळत चालतंय। बाळा तुझं नाव काय? ध्रुवेश। किती वर्षाचा बाळा तू? 7। किती कोणत्या स्कूलला आहे? अच्छा बर। मजा येते का तुला? ओके। जय भोलेनाथ। या ठिकाणी बरेच जण दिसून येतात। हा आहे नेकलेस धबधबा। त्र्यंबकेश्वर येथील या धबधब्याच्या ठिकाणी बरेचसे